नाव सुजित पवार। आपल्या शॉपचं नाव श्री स्वामी कृपा टी अँड वसवंती, सुसॅन पाषाण रोड, NS फूड कोर्ट। आपण चालू करताना कॉमन म्हणजे ज्यूस आणि चहा चालू केलेला आहे। जसं सीझन चेंज होईल तसं आपण बिझनेस चेंज करतो। ऊसाचा रस टोटल तुम्हाला 7 किंवा 8 महिने छानपैकी चालतो, नंतर कमी येतो पावसाच्या सीझनला, तेव्हा आपण चहा चालू ठेवतो। चहा आणि कॉफी, मसाला दूध इत्यादी चालू ठेवतो हॉटमध्ये। तिथून म्हणजे कॉमन म्हणजे तुमचं भाडं हे समजा मॅनेज होऊन जातं त्यामध्ये तुम्हाला, की वेस्टचे तुमचे 4 महिने जायचे ते चहाच्या ह्याच्यामध्ये निघून जातात। 90% तर बोललं तर म्हणजे सीझननुसार तुम्ही जर केला बिझनेस तर ते चांगली गोष्ट आहे। किंवा तुमचा जो नंतर काय म्हणतात जो बसून राहणार आहे तुम्ही, किंवा ऑफ सीझनला जो ऊसाचा रस चालत नाही तो तुमचा ह्यामध्ये मॅनेज होऊन जातं चहामध्ये। म्हणून आपण कॉमनमध्ये 2 ठेवलेले सीझननुसार, चहा आणि ऊसाचा रस। 90% तर कुठं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बघण्यात भेटत नाही की छोट्या जागेमध्ये ऊसाचा रस होऊ शकतो, असं नाही की हे जे गारवाची जो मशीन आहे तो कमी जागेत कमी ह्याच्यात होऊन जातं तुम्हाला। म्हणजे आपण त्यातल्या त्यात चिलर पण ॲड केलं, तुम्हाला विदाऊट आईसमध्ये थंड होऊन येतो त्यातनं। आईसचा यूज कोणच करत नाही सध्या, आईस लोकांना नको वाटतो, किंवा पाणी यूज कोणचं करते तुम्हाला पण माहीत नाही ना, म्हणून आपण 99% तर चिलरचा यूज करतो। चिलरची मशीन घेतली फुल गारवाची मोठी, हा आपण 1 वर्ष झालं मशीन घेतलेली टोटल। आपल्याला तिथं मेंटेनन्स ही काहीच नाही, म्हणजे त्यांची सर्व्हिस पण ओके की तुम्हाला सर्व्हिस टायमिंगला भेटते, किंवा 99% तर तिचं काही हे होत नाही, सर्व्हिसला येतच नाही ते। तुम्हाला आले तर थोडंफार आहे ना, जास्त नाही आहे ना। आणि कस्टमरचा फीडबॅक इतका छान आहे ना की तो एकदा आला ना दुसऱ्यांदा 100% आहे ना, म्हणजे आहे ना तुम्ही ज्यूस काढताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही म्हणजे एवढं सिम्पल आहे ना की पहिल्या मशीनीसारखं नाही 2दा टाका 3दा टाका असं काही नाही। 1 टाईममध्ये समजा क्रॅश होऊन जातो, समजा निघून जातो ऊसाचा रस त्यातून, तुम्हाला काय राहत नाही त्यामध्ये। आणि त्यातल्या त्यात तुम्हाला 30 सेकंदात थंड होऊन येतो डायरेक्ट। थंड झाल्यामुळे तुम्हाला आईचं त्यात काही हे येत नाही, आणि जो ऊसाची प्रॉपर चव आहे ती तुम्हाला म्हणजे गोडवापणा लागतो। आणि आपण त्यामध्ये लिंबू, आलं आणि पायनॅपल ॲड करतो त्यात। आणि तुम्ही ज्यूस काढताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही म्हणजे एवढं सिम्पल आहे ना की पहिल्या मशीनीसारखं नाही 2दा टाका 3दा टाका असं काही नाही। 1 टाईममध्ये समजा क्रॅश होऊन जातो, समजा निघून जातो ऊसाचा रस त्यातून, तुम्हाला काय राहत नाही त्यामध्ये। आणि त्यातल्या त्यात तुम्हाला 30 सेकंदात थंड होऊन येतो डायरेक्ट। थंड झाल्यामुळे तुम्हाला आईचं त्यात काही हे येत नाही, आणि जो ऊसाची प्रॉपर चव आहे ती तुम्हाला म्हणजे गोडवापणा लागतो। आणि आपण त्यामध्ये लिंबू, आलं आणि पायनॅपल ॲड करतो त्यात। तुम्ही कमी जागेत हा बिझनेस करू शकतात, आणि त्यातल्या त्यात इन्व्हेस्ट बी खूप म्हणजे जास्त नाही, कमीच आहे त्या मानाने। आणि ऊसाचा रस हा 99% तुम्हाला 12 महिने पण चालतो। आपला ॲड्रेस आहे सूस पाषाण रोड, NS फूड कोर्ट। NS फूड कोर्टला अवश्य भेट द्या, आणि ऊसाचा आणि चहाचा आस्वाद घ्या।